आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेरला हर घर जल नळ योजनेचे पाणी मिळणार की नाही याच्यावर आदिवासींमध्ये पैंजा। शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती। साल्हेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी हर घर जल नल पाणी योजनेसाठी आता चक्क घराघरांमध्ये पाण्याच्या पैंजा मारण्याची वेळ। बागलाण आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये साल्हेर, भिकारसौडा, महादर, भाटाबा, पायरपाडा, तुपविहीरपाडा या आदिवासी गावांमध्ये आपल्या गावासाठी अर्धवट कामं बंद असलेली हर घर पाणी योजनेअंतर्गत नळाला पाणी येईल की नाही, आधी नळ तर येऊ दे मग पाणी, अशा पैंजा नवरा बायको एकमेकांशी मारतात। एक सांगतो शासनाची योजना आहे नळांना पाणी 100% येईल, एक सांगतो पाणीच येणार नाही। अशा किती योजना आपल्या भागामध्ये फेल झाल्या आहेत। पाणी जरी आलं तर ते फक्त उद्घाटनापुरतंच येईल, त्यानंतर नळांना पाणीच गायब होईल, मग मारा पैंज। असे घरातील कुटुंब साल्हेर येथील हर घर नल पाणी योजनेसंदर्भात एकमेकांशी पैंजा मारताना दिसत आहेत। साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी असलेली हर घर जल नळ पाणी योजना साल्हेरला मंजूर करण्यात आली। यामध्ये केळझर धरणाच्या पायथ्याशी विहिरी घेण्यात आल्या। विहिरीचं व साल्हेरचं जवळजवळ 15 किलोमीटर अंतर आहे। सदर ठेकेदाराने सुरुवातीला जोरात काम सुरू केलं, मात्र गेल्या 2 वर्षापासून सदर काम बंद अवस्थेत आहे। ठिकठिकाणी केळझर धरणातून पाईपलाईन बांधल्या, पाण्याच्या टाक्याही अर्धवट असल्याने त्याही धुळखात पडू नयेत। पाईपलाईनसाठी आणलेले पाईप हेही धुळखात पडलेत। आता नुकत्याच उन्हाळ्याचे दिवस सुरू असून त्या भागामध्ये तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 7 गाव येतात, त्यामध्ये भिकारसौडा, महादर, भाटाबा, पायदरपाडा, तुपविहीरपाडा या गावांना कायमच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते। पावसाळ्यात 4 महिने पाण्याचं माहेरघर या भागाला समजले जाते, मात्र उन्हाळ्याचे 4 महिने या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते। माणसांबरोबरच जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते। 4ही महिने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनाला येते। हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागते। हर घर जल नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी प्रत्येक घरातील नळांना येणार की नाही, या घराघरातील नवरा बायकोच्या पैंजा नेमकं कोण जिंकतो हाच येणारा काळ सांगू शकतो। साल्हेर येथील हर घर जल नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करताना अतिशय अडचणींचा सामना करावा लागला। अनेक अडचणींना सामोरे जाऊन या भागातील आदिवासी ग्रामस्थ अतिशय मन मिळवून असल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या योजनेचे काम अर्धे झालेले आहे। मात्र शासनाकडे निधी नसल्यामुळे त्यामुळे काम बंद आहे। निधी मिळताच काम सुरू करण्यात येईल अशी माहिती उपअभियंता DR अलगट यांनी दिली। साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 7 गाव येतात, त्यामध्ये पावसाळ्यात साल्हेर हा पाण्याचा माहेरघर समजला जातो। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या भागात पाण्याची वणवण सुरू होते। गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो, मात्र हंडाभर पाण्यासाठी महिलांना मजुरी सोडून घरी बसावं लागते। त्यामुळे शासनाने तात्काळ हर घर जल नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करावी, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी येण्याचे स्वप्न पूर्ण करावे अशी मागणी माजी सरपंच राणी भोये यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी हर घर जल नळ पाणी पुरवठा योजना आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, पण ठेकेदाराच्या अधिकाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धवट अवस्थेत शासनाचा कोट्यवधी निधी पाण्यात तर जाणार नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी व्यक्त केले। साल्हेर येथील हर घर जल नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भात खासदार शोभा बच्चाव यांनी अधिवेशनाच्या काळात प्रश्न उपस्थित करूनही अद्याप काम सुरू नाही। योजनांचे काम पूर्ण झाल्यावर का बंद होऊ शकते? केळझर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीचं पाणी टिकेल असं शाश्वत नाही। विहिरीतून पाणी शिफ्ट करताना केळझर धरण हे साल्हेर हे अंतर 14 ते 15 किलोमीटर आहे। 14 किलोमीटर अंतर हे पूर्ण घाट सेक्शन आहे। भाटंबा, महादर, साल्हेर, पायरपाडा येथे अर्धवट टाक्या तयार करण्यात आल्या, तेही निकृष्ट दर्जाचे काम झाले। विहिरींवर ठिकठिकाणी पाणी शिफ्टिंगसाठी मोटारी लावण्यात येणार आहे। मोटारींचे बिल महिन्याकाठी येणार, ते बिल भरण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम नाही। मोटर वेळेत चालू बंद करण्यासाठी पुरेशी कर्मचारी यंत्रणा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भास्कर बच्छाव।